नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आता करावी लागणार आहे। त्यासाठी नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता महिलांना ई-केवायसी कशी करायची आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यासाठी दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिक प्रमाण करेल असे नमूद केले आहेत। माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई-केवायसी करायची आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकतात जून महिन्यात प्रत्येक वर्षी तुम्हाला आता ही ई-केवायसी ही करावी लागणार आहे। जून महिना सुरू झाला की तुम्हाला ई-केवायसी ही करावी लागणार आहे। महिला व बालविकास विभागाची सब KUA म्हणून UIDAI ने नियुक्त केली आहे। त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई-केवायसी कशी करायची तर त्याचा इथं फ्लो चार्ट देण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला आता ई-केवायसी ही करायची आहे, बघू शकतात। सर्वात प्रथम महिलांना काय करायचं आहे, ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। त्यानंतर मुख्य पृष्ठ ओपन होईल, त्यावरती तुम्हाला ई-केवायसी नावाचं एक बॅनर दिसेल, त्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर ई-केवायसी फॉर्म हा ओपन होणार आहे। त्या फॉर्ममध्ये लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चा भरायचा आहे आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपले ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही असा मेसेज तुम्हाला दाखवला जाणार आहे। जर तुमची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली असेल तर ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला प्राप्त होणार आहे। आणि जर तुमची ई-केवायसी झालेली नसेल तर तुमचा आधार क्रमांक मंजूर यादीत आहे का नाही ते दाखवला जाईल। जर तुमचा मंजूर यादीत नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाहीत असा मेसेज दाखवला जाईल। आणि जर तुमचा आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होणार आहे। तो OTP तुम्हाला स्क्रीन मध्ये टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। नंतर ई-केवायसी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चा हा तुम्हाला टाकायचा आहे आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता जर मुलींचं लग्न झालेलं असेल तर त्यांना पतीचं आधार कार्ड म्हणजे त्यांच्या हस्बंडचा आधार कार्डचा इथं नंबर टाकायचा आहे। आणि जर मुलींचं लग्न झालेलं नसेल तर त्यांना आपल्या वडिलांचा आधार कार्ड इथं मेन्शन करायचं आहे, म्हणजे वडिलांचा आधार कार्डचा नंबर त्यांना इथं टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही जर वडिलांचं आधार कार्ड टाकलं तर तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP इथं टाकायचा आहे। आणि जर तुमच्या हस्बंडचं पतीचं आधार कार्ड नंबर इथं टाकलेला असेल तर त्यावरती एक OTP पाठवला जाईल। त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर त्यावरती OTP जाणार आहे, तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर लाभार्थ्यांची जात प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे। इथं तुमची जी जात वगैरे कॅटेगरी असेल तर ती तुम्हाला इथं निवडावी लागणार आहे। त्यानंतर खालील बाबी प्रमाणित कराव्यात, तर इथं बघा तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहेत किंवा नाही किंवा कुठं नोकरीला आहे तर ते तुमचं जर असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे। जे तुमचं असेल ते तुम्हाला इथं करावे लागणार आहे। त्यानंतर 2 नंबरचा पर्याय आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहेत। जर असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक चेक बॉक्स लावायचे आहेत आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आणि सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची ई-केवायसी ही पूर्ण झालेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ही करू शकतात। अतिशय सोपी आहे मित्रांनो। ज्या वेळेस ई-केवायसी अजून सुरू झालेली नाही, 1, 2, 3, 4 दिवसात जेव्हा काही ई-केवायसी ही सुरू होईल तर त्यावेळेस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध होईल। त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा।